नमस्कार, संगीताज फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पनीर टिक्का करणार आहोत। खूप दिवस झाले रेसिपी आलेले नाहीयेत। मला माहिती आहे तुम्ही रेसिपीची खूप आतुरतेने वाट बघताय। गणपती उत्सव होता त्याच्यामुळे मी खूप बिझी होते, पण आता गणपती विसर्जन झालेलं आहे। आता आपण परत सुरुवात करूया। चला तर मग आज आपण पनीर टिक्का तयार करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य हे राईचं तेल आहे, पनीर 500 ग्रॅम, शिमला मिरची 3 ते 4, कांदे 4 ते 5, हे भाजलेलं डाळीचं पीठ आहे म्हणजे चणा पीठ, अद्रक लसूण पेस्ट, दही, लाल तिखट मिरची पावडर, धने पावडर, काश्मीरी मिरची, चाट मसाला, मीठ, गरम मसाला आणि हे ऑरेगॅनो। चला तर सुरुवात करूया। 3 ते 4 चमचे आपण डाळीचं पीठ छान भाजून घेतलेलं आहे, जास्त भाजायचं नाहीये। हे बघा, आता हे आपण सर्व याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेऊया। याच्यामध्येच आपण 1 चमचा धने पावडर घालून घेऊ, काश्मीरी मिरची आवडीनुसार तुमच्या, आपण ही जास्त तिखट नसते त्याच्यामुळे आपण इथे मी 1 ते 1.5 चमचा घातलेली आहे। चाट मसाला 1 चमचा, आता मी इथे पनीर अर्धा किलो घेतलेला आहे म्हणून मी इथे 1च चमचा घातलेला आहे। गरम मसाला हा छोटा चमचा, हा घरचा गरम मसाला आहे, इथे मी थोडासाच घालते, स्ट्रॉंग खूप मसाला आहे तो। ऑरेगॅनो आपण घेतलेला आहे इथे हे आपण 1 चमचा घालून घेऊया। अद्रक लसूण पेस्ट 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा आपण घालून घेऊ। हे लाल मसाला मिक्स मसाला आहे, हा मिरची पावडर लाल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आपण आता इथे 250 ग्रॅम दही घेतलेला आहे। दह्यामध्ये बिलकुल पाणी नाही पाहिजे, पाणी गाळून आपण इथे एकदम घट्ट असं दही घेतलेलं आहे, ते पूर्ण आपण घालून घेऊया। चवीनुसार मीठ आता आपण थोडंसं घालून घेऊ, नंतर पनीर टाकल्यावर आपण थोडं घालूया। आता हे सगळे मसाले आपण एकत्र करून त्याच्यामध्ये वरून आपल्याला जे आपण राईचं तेल घेतलेलं आहे ते गरम करून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। मी आता राईचं तेल गरम करते आणि मग तुम्हाला दाखवते। आता आपण हे सगळे मसाले एकत्र करून घेतलेत, ते आपण आता सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तोपर्यंत इथे मी गॅसवर राईचं तेल इथे गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊया। आपल्याला पनीर टिक्का खायची खूप हौस असते किंवा टेस्ट खूप छान लागते, पण आपल्याला ती घरी बनवता येत नाही, आपण फक्त हॉटेलमध्येच ही खातो। पण आता मी अशी रेसिपी दाखवल्यानंतर तुम्ही नक्कीच करून ही बघाल आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पनीर टिक्का कसा वाटला आणि कसा लागला तो, कारण खूप छान अशी आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी दाखवते जी घरच्या घरी तुम्ही पनीर टिक्का करू शकता। मुलांना पनीर टिक्का खूप आवडतो, पनीरच खूप आवडतं, त्याच्यामुळे हा टिक्का जर आपण करून मुलांना दिला तर ते खूपच खुश होतील आणि आनंदी होतील। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करा आणि तुम्ही माझे चॅनल बघताय पण व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करत नाही आहे, तर प्लीज तुम्ही जास्त लोकांपर्यंत माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हे बघा, आता आपण हा मसाला छान व्यवस्थित मिक्स केलेला आहे। आता तिथे आपलं तेल गरम झालेलं आहे, आता आपण याच्यात तेल घालून घेऊया। हे बघा, आता आपण व्यवस्थित हा सगळा मसाला मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण जे राईचं तेल गरम केलेलं आहे ते सगळं या मसाल्यांवर घालून घेऊया। हे बघा, आता हा मसाला ह्या गरम तेलामध्ये छान असं व्यवस्थित मिक्स करूया। हलक्या हाताने करायचं, अंगावर तेल उडलं नाही पाहिजे हातावर, एकदम हळूवार असं मिक्स करून घेऊ। हे बघा, खूप छान असं तेलाचं, राईच्या तेलाचं जो एक वेगळाच जो स्मेल असतो तो आलेला आता या मसाल्यांवर टाकल्यामुळे। तेल पहिले थोडंच ओतायचं, जर वाटलं आपल्याला अजून लागेल तर आपण परत ह्याच्यात घालून घेऊ। आता थोडं अजून हे घट्ट आहे म्हणून मी बाकीचं जे ठेवलेलं उरलेलं जे तेल आहे ते घालून घेते। हे बघा, आता हे मी सगळं तेल याच्यात घालून घेतलेलं आहे। त्याच्याने काय झालं, आपले जे मसाले आपण तयार केले होते ते घट्ट झाले होते, पण आता तेलामुळे
मसाले पण छान त्याच्यामध्ये शिजले गेले आणि थोडंसं पातळ असं टेक्स्चर झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे लांब लांब असे थोडे कांदे आणि शिमला मिरची आणि पनीर कापून ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये घालून पहिले हे सगळं थंड होऊ द्यायचे, कारण तेल गरम आहे त्याच्यामुळे हळूवारपणे आपण थोडंसं गार झाल्यानंतरच कांदा, शिमला मिरची आणि पनीर घालून घेणार आहोत। हे बघा, आता मी मोठं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात हा मसाला सगळा आपण जो मिक्स केलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेतले। आता आपण हे शिमला मिरचीचे असे तुकडे करून घेतले ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया। ही 250 म्हणजे पाव किलो शिमला मिरची घेतली। हे 4 ते 5 आपण मीडियम आकाराचे कांदे घेतलेले। हे बघा, आपण असे त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले, एकदम बारीक नाही करायचे, आपल्याला हे स्टिकला लावायचे त्याच्यामुळे आपण हे असे ठेवलेले। तर हे पण आपण घालून घेऊ आणि शिमला मिरची आणि कांदा मिक्स करून घेऊया। हे आपण नंतर हाताने मिक्स करूया, कारण आता ती गरम आहे। आपण याच्यामध्ये जे गरम तेल घातलं होतं त्याच्यामुळे पहिले चमच्यानेच आपण हे मिक्स करून घेऊ। थोडंसं जर मसाला तुम्हाला जर असा घट्टसर वाटला तर थोडंसं तुम्ही नॉर्मल याच्यामध्ये पाणी घालून मसाला थोडा पातळ करू शकता, जास्त पण नाही, की जेणेकरून ते मसाले सगळे ह्याला लागणार नाही। असं थोडं पाणी घालायचं अंदाजाने आणि हे मिक्स करून घ्यायचं। हे बघा, आता आपण हे शिमला मिरची आणि कांद्याला व्यवस्थित 2 मिनटं आपण हे व्यवस्थित असे खालीवर करून मिक्स करून घेऊ। हे बघा, असं छान आता हे सगळं कांदा आणि शिमला मिरचीला असा मसाला लागला जाईल। आणि आता आपण ह्याच्यामध्येच पनीर घालून घेणार आहे। पनीर आपण आता हलक्या हाताने करणार आहोत, चमच्याने नाही, कारण पनीर हे एकदम खूप असे सॉफ्ट असतात, नरम असतात, त्याच्यामुळे आपण चमच्याने न करता हाताने करून घेऊया। हे बघा, आता मी हे पनीर तुम्हाला हाताने याच्यामध्ये मिक्स करून दाखवते। आता आपण हे 500 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, म्हणजे अर्धा किलो, याचे छान असे तुकडे केलेले आहेत मी। आता आपण हे या मसाल्यांमध्ये घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ। हलक्या हाताने मिक्स करायचे पनीरचे तुकडे। हे बघा, तुम्हाला ज्या साईजचे हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही तुकडे केले तरी हरकत नाही आहे। असे मी आता इथे पनीर घालून घेतलेले आहे। व्यवस्थित हलक्या हाताने आपण आता हे मसाले सगळे पनीर आणि कांदा आणि शिमला मिरची यांना लावून घेऊया। हे बघा, किती छान असं दिसते आणि कलर पण छान आलेला आहे। पण जसं हॉटेलमध्ये खातो त्याप्रमाणेच आपल्याला पनीरची टेस्ट भेटणार आहे। तर तुम्ही नक्की म्हणजे नक्की करून बघा, थोड्या प्रमाणात का होईना तुम्ही ही रेसिपी करा आणि मला सांगा की तुम्हाला हे पनीर टिक्का कसा वाटला तो। हे बघा, आता आपण हे मसाले, आता आपण याच्यामध्ये कमी मीठ टाकलं होतं, तर आपण आता थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। हे बघा, आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता, कमी जास्त जसं आवडत असेल त्याप्रमाणे। आता हे बघा, आपले सगळे मसाले व्यवस्थित पनीर, कांदा आणि शिमला मिरचीला लागलेलं आहे, असं खालीवर व्यवस्थित। आणि त्याच्यासाठी मोठं भांडं घ्यायचं म्हणजे मसाले व्यवस्थित लागले जातील। आणि आता आपण हे जे छोट्या स्टिक आहे ते बघा, याचा वापर करणार आहे आणि आपण आता हे पनीर आणि कांदा आणि शिमला मिरची याला लावून घेणार आहोत। हे बघा, आता इथे मी गॅसवर कोळसा गरम करून घेतलेला आहे, तो या वाटीत आपण घालून घेऊया आणि आता याच्यावरती 1 चमचा आपण तूप घालून घेऊ। हे बघा, आणि आपण तूप घातल्यानंतर आता इथे मस्त असं छान 5 ते 10 मिनटं झाकण लावून हे ठेवून देऊया। नंतर आपण हे बघा, आता आपण हे झाकण काढून घेऊ। हे बघा, किती छान असं त्याला धूर आलेला आहे। आपण असं का केलेलं आहे, आपण आता हे चुलीवर तर पेटवू शकत नाही कोळसा, त्याच्यामुळे आपण इथे गॅसवर तो कोळसा लाल करून घेतलेला आहे। आणि टिक्क्याला चांगला असं स्मोकचा वास येण्यासाठी आपण याची टेस्ट, टिक्क्याला स्मोकचा वास येण्यासाठी आपण ते केलेलं आहे। तर आता आपण रेसिपीला परत सुरुवात करूया आणि हे आपण आता बाजूला साईडला ठेवून देऊ। आता आपण हे बघा, अशा मी 3 ते 4 स्टिक घेतलेले आहेत। आता आपण हे एक पनीर, कांदा आणि शिमला मिरची याला लावून घेऊया। हे बघा, व्यवस्थित असं सगळे मसाले लावले असल्यामुळे आता हे आपण छान, आणि इथे तोपर्यंत मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करत। हे बघा, असं सगळं आपण इथे लावून घेऊ।
तुम्हाला जर कांदे जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही ते अजून जास्त तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे सिमला मिरची आणि कांदा तुम्ही घेऊ शकता। हे बघा, आता आपण हे सगळे व्यवस्थित 3 ते 4 स्टिकला लावून घेऊ। असं आता मी हे सगळ्या स्टिकला लावून घेते। हे बघा, आता आपण हे सगळे असे स्टिकला लावून घेतलेले आहे। असे आता मी 3-4 स्टिकला लावून घेते आणि पॅन पण गरम झालेला आहे। आपण आता इथे पॅनवर ठेवूया। हे बघा, आता आपण हे सगळे स्टिकला आता इथे लावून पॅनवर आपण हे ठेवलेले आहे। आता 5 ते साधारण 7 ते 8 मिनटं आपण हे असे ठेवणार आहे। मग नंतर सगळीकडून आपण पलटी करून घेऊ। गॅस मिडियमच ठेवायचा आहे आपल्याला, म्हणजे ते छान शेकले जातील आणि संपूर्ण मसाला त्या पनीर आणि कांदा सिमला मिरचीला लागेल आणि स्टिक व्यवस्थित ते आपल्याला नंतर दिसेल। हे बघा, आता हे आपण छान असे फ्राय करून घेतलेले आहे। जास्त फ्राय करायचे नाही आहे, हलकासा त्यांना कलर आला पाहिजे असे आपण आता हे फ्राय करून घेतलेले। नंतर गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण हे गॅसवर परत भाजून घेणार आहे। आता मी तुम्हाला दाखवते भाजून। हे बघा, आता आपण हे गॅसवर असं छान सगळीकडून भाजून घेणार आहे। हे बघा, असे उलटे सुलटे असे व्यवस्थित छान करून घ्यायचे हलक्या हाताने। असं छान कलर आलेला आहे बघा आणि आता याचा स्मेल पण खूप छान येतोय। एक वेगळा आपण राईच्या तेलामध्ये केलेला आहे। तुम्हाला जर राईचं तेल आवडत नसेल तर तुम्ही आपलं साधं तेल जरी वापरलं, जे आपण नेहमी भाजीला वापरतोय ते जरी वापरलं तरी काही हरकत नाही आहे। हे बघा, आता हे मी इथे छान असे फ्राय केलेले पॅनवर। हे बघा किती छान कलर आलेला आहे। आता गॅस बंद करूया आणि आपण हे सगळे आता प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा किती सुंदर आणि छान लागतं। हे बघा, आता हा आपलं पनीर टिक्का तयार झालेला आहे। हा तुम्ही ग्रीन चटणी किंवा शेजवान चटणी बरोबर तुम्ही हा खाऊ शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं। तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।